महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषद निवडणुकांवरून घडामोडींना वेग आलाय। या निवडणुकांमधून आपल्या पुढच्या पिढीची राजकीय सोय लावण्यासाठी अनेक दिग्गज नेते प्रयत्न करत असल्याचं आता समोर आलंय। स्वतः लोकांमधून निवडून आलेल्या या नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीला मात्र मागच्या दारानं आमदार बनवण्यासाठी लॉबिंग सुरू केलंय। कुठल्या नेत्यांच्या मुलांची नावं सध्या चर्चेत आहेत याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्यातलं हे सभागृह वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं। राज्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी तिथं असावं आणि त्यांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा हा त्यामागचा मूळ हेतू। पण महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत सध्या चर्चेत असलेली नावं पाहता ही निवडणूक आहे की राज्यातल्या बड्या नेत्यांच्या पुढच्या पिढीचं पुनर्वसन कार्यक्रम असा प्रश्न कुणालाही पडेल। जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे। रायगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युतीतले सहकारी असणारे तटकरे आणि गोगावले या दोन्ही नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांना राज्याची विधान परिषद खुणावं लागली। सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे आणि भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले या दोघांनीही वरिष्ठ सभागृहात वर्णी लागावी यासाठी लॉबिंग सुरू केलंय। या दोन नेता पुत्रांपैकी आमदारकीचं तिकीट नेमकं कुणाला मिळणार याचा गुंता या दोन्ही पक्षांनीच परस्पर सहमतीनं सोडवल्याचं कळतंय। अनिकेत तटकरेंना विधान परिषदेचं तिकीट मिळालं तर रायगडच्या पालकमंत्री पदावरचा दावा सोडण्याची तयारी ही देखील राष्ट्रवादीने दाखवली आहे। तर जळगावच्या शिंदेंच्या शिवसेनेचे दोन नेते आपापल्या मुलांसाठी लॉबिंग करत आहेत। मंत्री गुलाबराव पाटलांना त्यांचा मुलगा प्रताप पाटील यांना आमदार बनवायचे, तर कनिष्ठ सभागृहाचे आमदार असणाऱ्या किशोर पाटलांना आपला मुलगा सुमित पाटीलला वरिष्ठ सभागृहात बसलेलं बघण्याची इच्छा आहे। आपली इच्छा का योग्य आहे याची कारणं देखील ते जाहीरपणे सांगतात। मी भाजपच्या विरोधात शिवसेनेने तिथे इलेक्शन लढलेलं आहे आणि एक ऐतिहासिक विजय तिथे मला प्राप्त झाला। दोघही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रचंड मताधिक्याने निवडून आले, नगरसेवक तेवढ्या मताधिक्याने निवडून आले। त्याच्यामुळे निश्चितपणे साहजिकच खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी। तर किशोर पाटलांच्या इच्छेचा सन्मान करत त्यांची मागणी का चुकीची आहे हे गुलाबराव सांगतात। त्यासाठी त्यांनी सुमित पाटील यांच्या जन्मतारखेचाही अभ्यास केलाय। मागणी करणं हा कार्यकर्त्याचा हक्क असतो किंवा पक्षाचे लोक मागणी करत असतात, पण शेवटी निर्णय झाल्यानंतर सगळ्यांना तो निर्णय मान्य करायचा असतो। आपण म्हणत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही मागणी केली, प्रतापने मागणी केली आहे किंवा किशोरप्पाच्या मुलांनी केलं, आणखी कोणी तिसराही मागणी करेल। मागणी करणं काही पाप नाही आहे। मला वाटतं की त्यांनी मागणी करणं हा त्यांचा हक्क आहे। पण मी तपास केला तर किशोरप्पांचे जे चिरंजीव आहे म्हणजे नात्याने ते माझे नातू लागतात, त्यांचं वय फक्त 26-27 आहे, याला 30 वर्ष वय पूर्ण लागतं आणि ते आमदार आहेत, त्यांना या गोष्टीची माहिती असावी। परभणी हिंगोली मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांना त्यांचा मुलगा अभिमन्यूनं विधान परिषदेचा चक्रव्यूह भेदावा अशी इच्छा आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचीही भेट घेतली होती। शिवाय 2च दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंनीही अभिमन्यू यांचं कौतुक करत त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते। त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, त्याचं उत्तर फक्त शिंदे साहेब देऊ शकतो। बघा, चांगलं काम करतायत, अभिमन्यूचं चांगलं काम आहे। एक कार्यकर्ता म्हणून जो आहे तो पक्ष वाढवतो, इकडे युवासेना वाढते। तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या पक्ष बारीकाईने बघत असतो आणि लक्ष पक्षाचं जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे। गेल्या काही वर्षात वाढलेली स्पर्धा आणि निवडणुकीत होणारी कोट्यवधींची उलाढाल यामुळे या निवडणुका सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेल्या। आताच्या निवडणुकीत बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षातले अनेक बडे नेते आपल्या मुलांची किंवा आपल्या भावाची किंवा अगदी निकटवर्तीयाची वर्णी कशी लावता येईल विधान परिषदेवर यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यासाठी मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। अर्थात इथं भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा लढवणार आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा घराणेशाहीला कितपत प्रोत्साहन देतो हे बघावं लागणार आहे।
विधानसभा असो की विधान परिषद, राज्याचं भवितव्य ठरवणारी ही सभागृह. मात्र या सभागृहांचा उपयोग आता राज्याचं भवितव्य ठरवण्याऐवजी नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य ठरवण्यापुरताच उरला असल्याची भावना त्यामुळे निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.